आपणाचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। पाणी भरण्याच्या वादावरून महिलेच्या अंगावर रॉकेल ओतले, उपचारार्थ महिलेला रुग्णालयात दाखल। कुस्ती स्पर्धेचा निकाल देण्यावरून 2 गटात हाणामारी। शहरात देवकपाशीच्या झाडावरून पाण्याच्या थेंबाची गळती। पूर्व विमानातून 2 गटात शाब्दिक चकमक। दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करू, मनपायुक्त संगीता धायगुडे यांची माहिती। आपल्या मागण्यांकरिता महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन। आता बातमीपत्र विस्ताराने। सध्या पाण्याची टंचाई सर्वत्र आढळून दिसून येत आहे, त्यामुळे पाहिजे तिकडे पाण्यासाठी महिला बटंगती करताना दिसून येत आहे। पाणी मिळावे यासाठी काहींमध्ये तर भांडणाचा प्रकार देखील घडत आहे। सिंदखेडा तालुक्यातील दत्ताने गावातील रहिवासी महिला भारताबाई जितेंद्र देसले हे नळावर पाणी भरण्याकरिता गेली असता त्यांच्याशी गावातीलच महिला सुनीता अरुण भिल, हिराबाई जगन भिल, केसरबाई भावराव या महिलांनी संगत मताने पूर्व वैमनस्यातून भारताबाई देसले यांच्याशी पाण्यावरून वाद घातला। हा वाद एवढा विकोपाला गेला की या तिन्ही महिलांनी घरातून चिमणीतून रॉकेल आणून भारताबाई देसले यांच्या अंगावर ओतले। घटनास्थळी त्यांच्या मोठ्या ताईंनी धाव घेत भारताबाई देसले यांच्या अंगावर पाणी टाकून विझवले व त्यांना उपचारार्थ धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले। याबाबत अधिक माहिती देताना विजूबाई यांनी सांगितले की विजूबाई बाड काय झालं होतं नेमकं सांग। एक शेजारीन बाई होती, शेजारीन बाई सांगत होती ती तर बाबा त्यांकडून नाही तर जावली दोयात बाबा बाईसनी तर जावली दोयात बाबा शेजारीन बाई दे तर पाणी काही सापडणार नाही असं सांगत होती ती दुसरी बाई ती। आता मग ती जी का बाई होती 15 दिवस जायला बांधर रोईल होती ती बाई संगे बोराबोर रोईल होती तर ती बाईनीशी ना तर सासूबाई 1 ना 2 आणि 3 भावजाई बी होती तर मग 3 भावजाई ती काही बोलणी नाही होती। मग बोलणी नाही तर ती बाई अशी होणी 3 गुंडाऱ्या आडी होईल आणि पहिले 2 काठ्या ती बाईनी माऱ्यात पाणी जायला होतो तिसनी भांडण झाली। आता आई बाईने गाजते टाकीच्या टाक दिनं तर मग मी तर ना म्हणून तर पाणी मीच टाकते बाई ना अंगावर ती कोण ना मग मी दवाखाना मारली। कुस्ती स्पर्धेचा निकाल देण्यावरून शहरातील जवाहर स्टेडियम मध्ये कुस्ती स्पर्धेत दंगल झाली। यावेळी झालेल्या हाणामारीत काही जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। याबाबत वृत्त असे की देवपूर भागातील पांढरा नदी किनारी असलेल्या जवाहर स्टेडियम मध्ये हनुमंत वाडेले यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य क्रांतीसूर्य महात्मा फुले केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। रात्री 8 वाजेच्या सुमारास कुस्ती सुरू असताना कुस्तीचे पॉइंट देण्यावरून वाद उद्भवला। यातच पंचांनी कुस्ती झाल्याचा निर्णय दिल्याने हा वाद आणखी चिघळला। यांचे पुनर्वसन हाणामारीत झाले। 2 गटातील समर्थकांनी एकमेकांवर प्लास्टिकच्या खुर्च्या फेकून मारल्या व शस्त्राचा देखील वापर केला। काही जण जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले।
घटनेदरम्यान पोलीस उपअधीक्षक हिम्मत जाधव, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर शिरसाट, पोलीस निरीक्षक अनिल वडनेरे यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी व आरसीपी पथक दाखल झाले होते. शहरातील सुभाषनगर कुमारकुंटाजवळील त्रिवेणी चौक येथे असलेल्या देवकपाशीच्या झाडावरून पाण्याच्या थेंबाची गळती होताना दिसून आल्याने परिसरातील नागरिकांनी हा प्रकार पाहण्याकरिता मोठी झुंबड उडाली. आज शुभ दिवस म्हणजे रामनवमी असल्याने व या देवकपाशीच्या झाडाला रामभक्त हनुमान यांची प्रतिमा असल्याने हा चमत्कार झाला असावा अशी भावना या परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली. नगर कुमारकुंटा त्रिवेणी चौक या ठिकाणी आम्ही बसलेलो होतो. अचानक देवकपाशीचं झाड त्याच्यामधनं अचानक 2 धारा पाण्याच्या आल्या आणि आम्ही आश्चर्य झालो की हा चमत्कार 2 ते 3 फुटापर्यंत ती धार कंटिन्यू चालत राहिली 10-15 मिनिटं. या झाडाला 20 ते 25 वर्ष होण्यात आलेली आहे. तसं हे झाड आजपर्यंत भरपूर झाड आहे, परंतु आतापर्यंत असा चमत्कार झालेला नसल्यामुळं अचानक हा चमत्कार झालेला आहे. हा बजरंगाचा फोटो आहे आणि आज रामनवमी असल्यामुळं हा चमत्कार झाला असेल असं आम्हाला एक भावनिक आहे. धुळे शहरातील 80 फुटे रोडवरील पूर्व वैमनस्यातून 2 गटात शाब्दिक चकमक उडाली. यामुळे काही काळ परिसरात तणावाचे व भीतीचे वातावरण पसरले. वाहतुकीची कोंडी देखील मोठ्या प्रमाणात दिसून आली. तात्काळ घटनास्थळी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश सिंग परदेशी आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. बग्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून आल्याने या जमावाला पांगवण्याकरिता पोलीस पथकाला सौम्य लाठीचार्ज करण्यात भाग पडले. महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा शाखा धुळेच्या वतीने आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे यांना सादर करण्यात आले. या सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनेत सुधारणा व अंमलबजावणी करण्यात यावी. वेबसाईट व्यवस्थित लॉजिंग होत नाही व झाली तर धीम्या गतीने चालते, त्यामुळे मुदतवाढ करण्यात यावी. संकेतस्थळावर पासवर्ड रिसेट सोय करावी. फॉरगेट पासवर्डची सोय करावी. एका विद्यार्थ्यामागे 50 रुपये खर्च येतो, यासाठी शाळांना अनुदान द्यावे. तसेच अमरावती येथे निलंबित केलेल्या मुख्याध्यापकांना पुन्हा सेवेत रुजू करण्यात यावे व शिक्षकांवर होणारा अन्याय थांबवण्यात यावा अशी मागणी निवेदनातून महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आली. माझे नाव डी माले, जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक संघटना धुळे. आज कलेक्टर ऑफिसला अमरावती जिल्ह्यामध्ये 10 मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले. तसेच 260 शिक्षकांच्या वेतनवळी बंद करण्यात आल्या. चुकीच्या संच मान्यतेनुसार चुकीची संच मान्यता केली असं या मुद्द्यावरून आमच्या शिक्षकांवर जो काही अन्याय करण्यात आला तो तात्काळ निलंबन मागे करण्यात यावं या उद्देशाने आम्ही कलेक्टर साहेबांकडे निवेदन द्यायला या ठिकाणी आलो आहोत. तसेच सुवर्ण महोत्सवीचा ऑनलाईन साईट्स कुठल्याही चालू नाहीत, त्या बाबत प्रकल्प अधिकारी धुळे यांना निवेदन देत आहोत की आदिवासी विद्यार्थ्यांचा लवकरच शिष्यवृत्ती त्यांच्या खात्यावर जमा व्हावी यासाठी आम्ही प्रकल्प अधिकाऱ्यांना सुद्धा निवेदन देत आहोत. याचं साहेबांनी तात्काळ आमच्या या निवेदनाचा विचार करावा. तसेच त्याची मुदतवाढ पण देण्यात यावी. मार्च महिना संपला, एप्रिल महिना लागला आहे, वर्ष संपत आलं तरी सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा नाही, ती तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा व्हावी एक विनंती संघटनेमार्फत करीत आहोत. शहरातील नागरिकांनी थकबाकी व नियमित कराचा भरणा केल्याने मनपा प्रशासनाने यंदा रेकॉर्ड ब्रेक करवसुली केली आहे. त्यामुळे नागरिकांना त्या बदल्यात सुविधा पुरवण्यासाठी मनपा प्रशासन प्रयत्नशील आहे. दरवर्षी उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना करावी लागणारी भटकंती यंदा करावी लागू नये यासाठी पाणी पुरवठा नियमित करण्याचा प्रयत्न प्रशासन प्राधान्याने करण्यात असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. शहरातील 30% भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या नकाने तलावात सध्या 114 दलकपू पाणीसाठा उपलब्ध असून तो 60 ते 70 दिवस पुरेल असा अंदाज आहे. सध्या अक्कलपाडा प्रकल्पातून पांढरा नदी पात्रात आवर्तन सोडण्यात आले असून त्यातून पाणी उचलले जात असल्याने पाणी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे. तापीत पूर्ण 100% पाणी पुरवठा उपलब्ध असल्याने टंचाई निर्माण होणार नाही अशी माहिती मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिली. महापालिकेच्या सन 2016-17च्या करवसुलीमध्ये नागरिकांनी आणि सर्व करदात्यांनी जे काही सहकार्य दिलं आहे महापालिकेला
त्यामुळे आपली 92% वसुली झालेली आहे मालमत्ता कराची. पाणीपट्टी 80% झालेली आहे आणि याचं संपूर्ण श्रेय नागरिकांना जातं. नागरिकांनी खूप चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन दिलं आणि प्रतिसाद दिलेला आहे. हाच प्रतिसाद आणि हेच प्रोत्साहन आम्हाला कायम मिळावं. आपण नागरिकांच्या संपूर्ण गरजांचा विचार करत आहोत आणि त्या गरजा पुरवायच्या असतील तर आपल्याला या पद्धतीने टॅक्स वसुली होणं, कर वसुली होणं हे फार गरजेचं आहे. आता आपल्याला जो काही कर मिळालेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आता लवकरात लवकर शहरामधली स्वच्छता कायम टिकवणं हा तर भाग कायमस्वरूपी राहणारच आहे, परंतु त्याचबरोबर जास्तीत जास्त पाणी कसं लोकांना देता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करत आहोत. काही भागांमध्ये दर 2 दिवसांनी पाणी सोडणं आणि काही भागांमध्ये दर 3 दिवसांनी पाणी सोडण्याचा माझा विचार आहे आणि त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर आपल्याला दुसरी एक आनंदाची अशी बातमी आहे की एप्रिल 2017 म्हणजे याच महिन्यात जर का तुम्ही 17-18चा कर भरला तर आपल्याला करामध्ये 10% सूट मिळणार आहे आणि त्या सुटीचा फायदा घेऊन ती जी मालमत्ता कराची रक्कम आहे 17-18ची ती तात्काळ भरावी की जेणेकरून आपल्याला 10% सूट मिळू शकेल. आणि त्याचबरोबर मे मध्ये आपण 8% सूट देणार आहोत आणि जून 2017 6% सूट मिळणार आहे. तर या दृष्टीने नागरिकांनी ह्या सर्व ज्या योजना आहेत त्यांचा फायदा घ्यावा आणि त्याचबरोबर जे नागरिक 5 झाडं लावतील किंवा नवीन झाडं लावले असतील आणि जगवले असतील तर त्यांना आम्ही करामध्ये 2% सूट देणार आहोत. ज्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे त्यांना 2% सूट आहे. ज्यांच्या घरामध्ये गांडूळ खत प्रकल्प आहे त्यांना आपण 2% सूट देत आहोत आणि ज्यांच्या घरामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प केलेले आहेत त्यांनाही 2% सूट मिळणार आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला नागरिकांनी लवकरात लवकर कर भरावा ही विनंती. धुळे तालुक्यातील हेंद्रुन गावात रामनवमीचे औचित्य साधून साईबाबांची महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. भाविक भक्तांकरिता महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ मोठ्या प्रमाणात घेतला. तसेच भजन संध्याचे देखील यावेळी गायन करण्यात आले. यांचा गंध दिसायचा आणि गंध दिसला घरात जायचे, झालं का नाही आणा चहा पटकन. कारण त्यांना चहा खूप आवडायचा आणि मग गंध बघितला का चहा घ्यायचे. असं 1 दिवस 2 दिवस 4 दिवस असं कंटिन्यू चालता 15 दिवस महिनाभर चाललं आणि पुढे चालून 1 दिवस तुमच्याकडे तुम्ही ऑर्डर सोडता का नाही गृहमंत्री? अहो ऐकलं का? असं तर कुमारदादाच्या गृहमंत्र्यांनी ऑर्डर सोडली. आप
आप बराबर बोलिए। हाँ, ओम भूर्भुवस्सुः क्लीं 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 तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य। अभी और एक करेंगे। हाँ, एक आहुति मृत आत्माओं की आहुति देंगे जो भी प्रताप गायत्री उपासक आहे। चैत्र नवरात्री निमित्त आणि रामनवमी निमित्त आज हा नवकुंडी यज्ञाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। ह्या कार्यक्रमामध्ये ज्यांनी 9 दिवस उपासना केलेली असते त्यांच्या उपासनेची सांगता करण्यासाठी पूर्णाहुतीसाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला असतो आणि ह्या ठिकाणी हे भाविक येऊन इथे गायत्रीचा यज्ञ करतात। गायत्रीचा यज्ञ याच्यासाठी केले जातो की सगळ्यांना सद्बुद्धी आणि सगळ्यांना वैभव प्राप्त व्हावं। या ठिकाणी गायत्री प्रज्ञा मंडळ धुळे यांच्यामार्फत सामाजिक कार्य केले जातात। त्याच्यामध्ये कुसवन संस्कार आहेत, विद्यारंभ संस्कार आहे, यज्ञोपवीत संस्कार आहे, त्याच्यानंतर विवाह संस्कार आहे। अशा प्रकारची याच्याबरोबरच यज्ञाबरोबरच रक्तदान शिबिरं घेतली जातात। याबरोबर आम्ही या ठिकाणी योगासन शिबिर नेहमी रोज सकाळी 6 ते 8 ह्या वेळेमध्ये 6 ते 7 ह्या वेळेमध्ये योगाभ्यासाचा वर्ग चालवला जातो। अशा प्रकारची सामाजिक कार्य देखील गायत्री प्रज्ञा मंडळ गायत्री परिवार ट्रस्ट धुळे यांच्यामार्फत केली जातात। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। पाणी भरण्याच्या वादावरून महिलेच्या अंगावर रॉकेल ओतले, उपचारार्थ महिलेला रुग्णालयात दाखल। कुस्ती स्पर्धेचा निकाल देण्यावरून 2 गटात हाणामारी। शहरात देवकपाशीच्या झाडावरून पाण्याच्या थेंबाची गळती। पूर्व विमानातून 2 गटात शाब्दिक चकमक। दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन करू, मनपायुक्त संगीता धायगुडे यांची माहिती। आपल्या मागण्यांकरिता महाराष्ट्र शिक्षक संघटना जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार।